एका सॉफ्टवेअर इंजिनियर मुलीला जिवंत पेटवून दिलं आणि कारण होतं एक भयानक सवय, अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय. पण खरंच एवढंच कारण होतं का, की यामागे दडलंय अजून काही काळं आणि धक्कादायक सत्य? नेमकं त्या इंजिनियर मुलीबरोबर काय घडलं आणि का झाली तिची एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या? आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये आपण उघड करणार आहोत संपूर्ण सत्य. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. 3 जानेवारी 2026 रात्री साधारण 10:30 वाजलेले. बेंगळुरूमधील संकल्प निलिया अपार्टमेंट या अपार्टमेंटमधून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसतात. क्षणात परिसरात गोंधळ उडतो. लोक घराबाहेर धावत येतात. कोणी पाणी आणतंय, कोणी फोन करतंय, कोणी फक्त घाबरून बघत उभा आहे. त्या अपार्टमेंटमधून निघणाऱ्या धुराने वातावरण जड झालं होतं. श्वास घेणंही कठीण झालं होतं. बिल्डिंगचा मालक विजेंद्र यांना ही बातमी कळताच त्यांनी 1 सेकंदही न दवडता पोलिसांना फोन केला. काही मिनिटातच रामामूर्ती नगर पोलीस स्टेशन येथून पोलिसांची टीम आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लगेच परिस्थितीचा आढावा घेतला. फ्लॅटचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. आग वाढत होती. वेळ नव्हता. दरवाजा तोडण्यात आला. आत शिरल्यावर एक भयानक दृश्य समोर होतं. एक खोली पूर्णपणे जळून खाक झाली होती. बेड, पडदे, फर्निचर सर्व राखेत बदललं होतं. हॉलमध्ये धूर पसरलेला. भिंती काळवंडलेल्या. पण खरी भीती अजून पुढे होती. आग आटोक्यात आल्यानंतर धूर हळूहळू कमी झाला. आणि मग किचनच्या जमिनीवर एक मुलगी पडलेली दिसली. निर्जीव. हालचाल नाही. श्वास नाही. ओळख पटवली असता कळलं ती म्हणजे शर्मिला कुशालप्पा. वय 34 वर्ष. व्यवसाय सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनी ॲक्सेंचर. या फ्लॅटमध्ये ती तिच्या मैत्रीण शब्रीनसोबत राहत होती. पण संपूर्ण फ्लॅट तपासल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. शब्रीन गायब होती. एकाच फ्लॅटमध्ये 2 मुली, एक मृत, एक गायब, आणि अचानक लागलेली आग. हे प्रकरण साधं नव्हतं. पोलिसांनी लगेच संपूर्ण फ्लॅट सील केला. फॉरेन्सिक टीम, क्राईम इन्व्हेस्टिगेशन टीम, सीन ऑफ क्राईम ऑफिसर्स सगळ्यांना बोलावण्यात आलं. सुरुवातीला तपास करताना काही गोष्टी अगदी लॉजिकल वाटत होत्या. आग ज्या खोलीत लागली होती ती शब्रीनची होती. पोलिसांनी शब्रीनशी संपर्क साधला. तपासात समोर आलं ती मागील 15 ते 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये होती. मोबाईल लोकेशनही ते सिद्ध केलं. म्हणजे ती या घटनेत सहभागी नव्हती. त्या खोलीत इलेक्ट्रिक उपकरणं होती. म्हणून सुरुवातीला पोलिसांना वाटलं शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. फ्लॅट आतून बंद होता. जबरदस्ती प्रवेशाचे चिन्ह नव्हते. शेजाऱ्यांनी काही संशयास्पद पाहिलं नव्हतं. सर्व काही पाहता ही एक अपघाती घटना वाटत होती. पण खरी गोष्ट अजून पुढे होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि सगळं बदललं. शर्मिलाच्या शरीरावर जखमा होत्या. हातपायावर झटापटीचे चिन्ह होते. गळ्यावर दाब दिल्याचे स्पष्ट पुरावे होते. आणि सर्वात मोठं, तिचा मृत्यू आगीमुळे झाला नव्हता. ती आधीच मेली होती. म्हणजे आग ही फक्त पुरावे नष्ट करण्यासाठी लावली गेली होती. फॉरेन्सिक तपासात अजून एक गोष्ट स्पष्ट झाली. आग नैसर्गिक पद्धतीने पसरलेली नव्हती. विशिष्ट वस्तूंनाच जाणीवपूर्वक जाळलं गेलं होतं. बेडशीट, कपडे, पडदे. म्हणजे कोणीतरी खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं शर्मिलाचा मोबाईल गायब होता. ही एक मोठी क्लू होती. फोन ट्रॅकिंग सुरू झालं. दरम्यान पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली. सर्वांनी एकच सांगितलं. त्या रात्री शर्मिला फ्लॅटमध्ये एकटी होती. आता प्रश्न अधिक मोठा झाला.
जर ती एकटी होती तर तिचा खून कोणी केला आणि तो आत कसा आला? शर्मिलाचा मित्र रोहित याने पोलिसांना स्पष्ट सांगितलं, हे अपघात नाही, हा खून आहे. पोलिसांनीही केसचा अँगल बदलला. आता हा एक मर्डर केस झाला होता. 2 दिवस गेले, काहीच हात लागत नव्हतं. आणि मग 6 जानेवारी 2026 अचानक शर्मिलाचा मोबाईल सुरू झाला. नेटवर्क ॲक्टिव्हिटी दिसली, लोकेशन ट्रॅक केलं आणि पोलीस थक्क झाले. फोन दूर नव्हता. तो त्याच परिसरात होता ज्या अपार्टमेंटमध्ये खून झाला. त्याच्या आसपासच. आणि सिग्नल एका अशा घराकडून येत होता जिथे पोलीस आधीच चौकशी करून गेले होते. ते घर होतं किरण कुरे, फक्त 18 वर्षाचा मुलगा. वरून शांत, अभ्यासू, साधा, पण आतून पूर्णपणे वेगळा. तो त्याच अपार्टमेंटच्या शेजारी राहत होता. त्याच्या घराच्या छतावरून शर्मिला कुशलप्पा हिची बाल्कनी स्पष्ट दिसायची. शर्मिला रोज सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी घालायला यायची. कधी हसायची, कधी हाय म्हणायची. तिच्यासाठी ते फक्त साधं, सभ्य वागणं होतं. पण किरणसाठी ते काहीतरी वेगळंच होतं. हळूहळू तो तिच्यावर लक्ष ठेवू लागला. ती कधी येते, कधी जाते, कोणाशी बोलते, आणि मग एक मोठा बदल सुरू झाला. तो नियमित अश्लील व्हिडिओ पाहू लागला. आणि त्या व्हिडिओमुळे त्याच्या मनात नात्यांविषयी, स्त्रियांविषयी एक विकृत विचारसरणी तयार झाली. त्याला वाटू लागलं, ती हसते म्हणजे ती माझ्यात रस घेत आहे. ती माझ्याशी बोलते म्हणजे ती तयार आहे. ही पूर्णपणे चुकीची समज होती, पण त्याच्यासाठी तीच सत्य बनली. तो पूर्णपणे तिच्या विचारात गुरफटला. दरम्यान त्याला कळलं, शबरीन शहराबाहेर गेली आहे आणि शर्मिला फ्लॅटमध्ये एकटी आहे. आता त्याच्या डोक्यात एक योजना तयार झाली. त्याने आधीच निरीक्षण केलं होतं, बाल्कनीत एक स्लायडिंग खिडकी होती आणि त्याला ती उघडण्याची पद्धत माहीत होती. 3 जानेवारी रात्री साधारण 9 वाजता तो छतावर गेला. बाल्कनीत उतरला आणि शांतपणे आत शिरला. त्यावेळी शर्मिला स्वयंपाकघरात दूध गरम करत होती. तो हॉलमध्ये लपून बसला आणि अचानक तिच्यावर झडप घातली. शर्मिला घाबरली. ती जोरात ओरडू लागली. तो घाबरला. त्याला वाटलं, आवाज बाहेर गेला तर सगळं संपेल. त्याने तिचं तोंड दाबलं. ती झगडत होती. पूर्ण ताकदीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. धक्काबुक्की झाली. ती खाली पडली. डोक्याला मार लागला. पण तरीही ती थांबली नाही. आणि मग किरणने तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबायला सुरुवात केली. ती हातपाय मारत होती, श्वास घेण्यासाठी झगडत होती. पण काही क्षणात सगळं शांत झालं. शर्मिला मृत झाली होती. इथेच कथा संपायला हवी होती. पण इथून पुढे जे घडलं ते अधिक भयावह होतं. किरणने त्या मृतदेहाशी अत्यंत अमानवी आणि अनैतिक वर्तन केले. हो, ही फक्त हत्या नव्हती, ही विकृतीची परिसीमा होती. यानंतर त्याला भीती वाटू लागली. आता काय? पोलिसांना कळलं तर? त्याने पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आग लावली. बेडशीट, पडदे, फर्निचर. पण आग नैसर्गिक वाटावी म्हणून तो प्रयत्न करत होता. यानंतर त्याची नजर मोबाईलवर पडली. तो मोबाईल घेऊन गेला आणि बाहेर येऊन गर्दीत उभा राहिला. हो, जिथे लोक घाबरले होते तिथे तो शांतपणे उभा राहून स्वतःचं कृत्य पाहत होता. त्याला वाटलं तो वाचला. पण त्याने एक मोठी चूक केली, मोबाईल वापरण्याची. त्याने नवीन सिम टाकलं, फोन सुरू केला आणि तिथेच तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशीत सगळं बाहेर आलं. त्याच्यावर खून, गुन्ह्यांशी संबंधित कलमे, गंभीर इजा
आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप लावण्यात आले.